तुझे दिवस कसे करीन, आशीर्वादित करीन आणि मी तुला कसं करीन, बहुगुणित करीन. मग परमेश्वराचं शिक्षण आपण कधीच नाही का असं तुच्छ मानायचं नाही, त्याची आज्ञा कधीच आपण मोडायची नाही. कारण की एक बाप जसं आपल्याला घरामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये नाही का आधी राहतो बाळा, असं नाही तसं. आणि जेव्हा लेकरू चुकतं त्या लेकराला आपण जर ते नजर अंदाज केलं तर ते लेकरू ते चांगल्या मार्गाला कधी जाईल का, नाही जाणार. जोपर्यंत आपण त्याची गलती त्याला दाखवून देत नाही, जोपर्यंत आपण त्याला सांगत नाही बाळा तू हे चुकीचं करतोस, तोपर्यंत लेकरू ऐकन का, नाही ऐकणार. तसंच आपल्याला परमेश्वर बी या वचनानुसार असं शिकवतं नाही का, माझ्या शिक्षणाला कंटाळू नको, माझी आज्ञा तुच्छ मानू नको. कारण की जसा देव आपल्याला चालवेल तसं जर आपण चाललो वचनाद्वारे, कारण की देव बाप्पांनी आपल्यासाठी नाही का त्याचं मौल्यवान रक्त सांडलेलंय आणि त्याची इच्छा नाही का माझ्या लेकराचा कुठेही नाश व्हावा, कुठेही घात व्हावा, कुठेही नाही का त्याचं जीवन असंच नाही जावा. कारण की देवाची इच्छा असते का माझं, कारण की आपण एक मूल्य देऊन विकत घेतलेलं आहे. आपण जर त्या मूल्याची किंमत आपल्याला माहित नाही, ती किंमत आपण जाणीव करून घ्यायची का देव बाप्पाने आपल्याला त्याचं मौल्यवान रक्त, त्याने स्वतःचा जीव आपल्यासाठी दिलाय आणि ते आपल्याला असं सोडून का, नाही सोडणार. आपली इच्छा असू किंवा नसू, जर येशू नाव कुणाच्या घरामध्ये जाते तर येशू त्याची इच्छा प्रगट केल्याशिवाय राहत नाही, त्याचं प्रेम जाहीर केल्याशिवाय ते राहत नाही. कुणी त्याला एक्सेप्ट करू अगर ना करू, पण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक काय होतं, जीवन प्राप्त होतं. कारण की परमेश्वर खूप दयाळू, खूप महान आहे आणि त्याला आपलं जीव खूप मध्ये ते आपल्याला एक स्पेशल समजतं या धरतीवर. झाड पौधे सगळं काही त्याने बनवलंय.